महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी राहता येथील सुवर्णगाव अभियान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या विभागीय कार्यालयात भव्य जयंतीचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी निकम साहेब, त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अण्णासाहेब धाकतोडे, त्याचबरोबर संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय मोहन माळी साहेब, त्याचबरोबर संस्थेचे इतर सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांनी प्रथम प्रतिमेचे पूजन केले। बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले। यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय वाघ साहेब यांनी केले। यावेळी प्रास्ताविक मांडताना सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष माननीय सुनीलजी निकम साहेब यांनी प्रास्ताविक करत संस्थेची सद्यस्थिती मांडली। त्यांनी सांगितले की संस्था गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणींना सामोरी जात आहे। या अडचणींवर मात करण्यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे। कार्यालयीन खर्च, कर्मचारी पगार, भाडे आणि वीज बिल यासारखे वाढते खर्च लक्षात घेता सभासदांनी दरमहा ठराविक रक्कम भरण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली। तसेच संस्थेच्या बळकटीसाठी पुन्हा नव्याने सभासदांची नोंदणी, गावचा सर्वे करून हाती घेण्याचा आणि ही मोहीम गतीने राबवण्याचा निर्णयही त्यांनी व्यक्त करून दाखवला। प्रधानमंत्र्यांचे अच्छे दिन आएंगे हे स्वप्न साकार करण्याच्या नादामध्ये आजपर्यंत या संस्थेने अनेक अडचणींचा सामना करत कसे तरी कार्यक्रम चालू ठेवलेले आहेत। तरी देखील सरकार कोणतेही असो, गोरगरीब जनतेची कामे झाली पाहिजेत असे स्पष्ट मत व्यक्त करत त्यांनी संघर्षाची भूमिका कायम ठेवण्याचे आवाहन केले। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब धाकतोडे यांनी देखील आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व मुद्द्यांचा आढावा घेत संकटावर मात करण्यासाठी धैर्य आणि सातत्य आवश्यक असल्याचे सांगितले। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करून सांगितले की संविधान हे सर्व समाजाची समस्या सोडवण्यासाठी गुरुकिल्ली आहे आणि हे संविधान सर्व समाजासाठी समान न्याय, समान हक्क देते। मात्र त्याचे योग्य ज्ञान नसल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो। यासाठी गावोगावी प्रबोधनाची चळवळ उभी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला। या संस्थांमध्ये प्रामुख्याने आदिवासी संग्राम परिषद, त्याचबरोबर अशोक आंबेडकर महिला मागासवर्गीय संस्था आणि इत्यादी संस्थांनी आपला सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघ यांनी केले। यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष मोहन माळे यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने बोलत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला। ही होती आजची सर्वात मोठी विशेष बातमी। धन्यवाद। जय भीम, जय भारत। ग्रामपंचायत कोणती पारदर्शकता नसल्याबाबत आज रोजीच्या याच्या मला अजून सांगणं अध्यक्ष महोदयांना सांगण्याचं गरजेचं वाटतं। तेव्हा आपण आपल्या आदिवासी संग्राम परिषद आणि सर्व ज्या काही संघटना आहे आपल्या सर्व जाती धर्माच्या यांना बरोबर घेऊन आपण आजच्यापासून काही दिवसाच्या कालावधीमध्ये आपण ग्रामपंचायत प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्रामसभेचा ठराव घेण्याचा घेऊन प्रत्येक गावामध्ये आदिवासी लोकांना जमीन देण्याबाबत आपण त्यांना सूचना केलेल्या होत्या। पण अद्याप प्रत्येक ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये ठराव दिले गेलेले, पण ठराव दिल्या गेल्यानंतर त्यांनी ठरावाचे पेपर संबंधित आपल्या आमच्या ऑफिस कार्यालयाला पाठवले आपल्या। तर त्याच्यानंतर विषय असं झाला की त्यांनी तो दस्त मान्य वरिष्ठ कार्यालयाला न पाठवल्यामुळं आज आदिवासी समाजाला जमीन वाटप करण्याचं प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे। आज आयोगामध्ये केस टाकून 2.5 वर्ष आयोगामध्ये केस लावली, आम्ही लढवली, सगळ्या गोष्टी झाल्या।
पण आज रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ 129 लोकांना जागा वाटप होणार आहे. मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आयोगामधून सूचना जारी झालेल्या आहे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पात्र आदिवासी वन जमीन धारकांना तुम्ही जमिनीचा पट्टा वाटप करा. एवढी सूचना असताना सुद्धा सदर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि गावातले मान्यवर सरपंच आणि संबंधित जे काही असतील ते या कामाकडे दुर्लक्ष करतायत. याच्यानंतर असं काही होणार नाही तर आपल्या सर्व समाजाच्या मार्फत ग्रामपंचायतला बंद करण्यात टाळा लावण्याचं मोठं कार्य हातात घेतलं जाईल. कारण ग्रामपंचायतला जर का ध्यानावरून जर का काम करता येत नसेल तर मग याच्यावर याच्यामध्ये दुसरा पर्याय नाही. पण अजून दुसरा विषय असा का आपल्या बहुजन समाजामार्फत सर्व समाजामार्फत महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्या तालुक्यामध्ये आपण सर्व घेण्याचा ठरवला होता आणि तो आपण विषय माग आपण त्याच्या बाबतीत माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या मतदारसंघात जाऊन आपण सर्वे घेतला होता. त्याचा डेमो करून आणलेला आहे आपण. आपल्याला माहिती आहे कशा अडचणी निर्माण काय होतात काय नाही. तुम्ही मला आपल्या बऱ्याचशा संस्थेचे आणि बऱ्याचशा आपले तरुण कार्यकर्त्यांनी मला त्यावेळेस सहकार्य केलं. त्याच्यामुळे तो सर्वे व्यवस्थित पार पडला. त्या सर्वेनंतर आपल्याला लक्षात आलं की हा सर्वे आपण आपल्या जिल्ह्यात पहिले चालू करणार. अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूर तालुका इथून सुरुवात करणार आहे. यामधले कम से कम आपण एवढी गावं घेऊ शकत नाही पण 20 गावामध्ये आपण सर्वे करणार आहे. तर त्याची आता केंद्रातून रुरल डेव्हलपमेंट मिनिस्टरमधून ग्रामविकास मंत्रालयामधून आधीच त्याची सूचना जारी होत आहे. आपण तसे याच्या बाबतीत प्रधानमंत्री कार्यालयाला महाराष्ट्र सरकारला सीएम साहेबांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण याबाबत कळवलेले आहे. तर त्यांनी आपल्याला पत्र देऊन सांगितलेले की तुम्ही याच्या बाबतीत आमच्या संबंधित कार्यालयाला येऊन भेट द्या आणि तुमचा काय प्रश्न आम्हाला सांगा आणि तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये सहकार्य करू. मंत्रालयातून पण 4 वेळेस आपल्याला संबंधित विभागामधून मला फोन आणि त्यांच्याबरोबर माझी बातचीत झालेली आहे. त्यांना त्यांनी सांगितलं की तुमच्या काय प्रश्नाबद्दल तुम्ही डायरेक्ट आमच्याकडे या. तुम्हाला जे सहकार्य लागेल घरकुला बाबतीत जे केलं प्रत्येक डिपार्टमेंट सगळी तुमची चर्चा करून देऊ आणि तुम्ही जो सर्वे करायचा ठरत आहे गावामध्ये तर त्या सर्वेला आमच्या सरकारमार्फत तुम्हाला 100% आम्ही तुमच्या मागे उभं राहून तुम्हाला मान्य जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे यांच्या मार्फत जे काही संबंधित अधिकारी असतील प्रत्येक त्यांच्या मार्फत आम्ही तुम्हाला सहकार्य देऊ आणि तुम्ही लोकांच्या समस्या ज्या काही समस्या असतील त्याचं निवारण करा आणि लोकांना सगळ्या समाजाला न्याय द्या. अशा पद्धतीने आता पण कामकाज आता पण आलेले. तर सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि मी ज्या टायमाला आयोगाला सांगितलं होतं की संविधान पद्धतीने सरकार चालत नाही आणि सरकारचे संबंधित गव्हर्नमेंटचे ऑफिसर हे गावात ग्रामपंचायतवाले गव्हर्नमेंटच्या ऑफिसरला काम करून देत नाही. ग्रामसेवकला ग्रामपंचायत मधले जे गावातले जे ते मान्यवर सर्व समाजाचे किंवा सर्व पक्षाचे हे कामकाज करून देते नाही. याबाबत सरकारची पारदर्शकता नाही. सरकार ग्रामपंचायतीवर या बाबतीत चौकशी करीत नाही. तर कोणत्या गावात कोणत्याही डिपार्टमेंटला शिक्षण विभागाला असो आदिवासी प्रकल्प कार्यालय असो यांना कोणत्याही पद्धतीने कसल्याही त्यांच्याकडे रिपोर्ट नाही. एका गावामध्ये त्यांच्याकडे अहवाल नाही का गावामध्ये काय चाललं कोणत्या समाजाचे किती लोक हे काय यांच्या बाबतीत कसलाही काय त्यांच्याकडे अहवाल नसल्यामुळं सध्या गावालाच कोणी असं योग्य माणूस पुढारी नेता समजायला तयार नाही. कोणी तालुक्यामध्ये आमदार कोण आहे कोण आमदारांचे काय काम आहे आमदार साहेबांनी काय काम करायला पाहिजे याच्या बाबतीत लोकांना प्रश्न निर्माण झालेले. हे सर्व प्रश्न एकत्रित निर्माण झालेले असल्यामुळं लोकांना न्याय मिळत नाही. तेव्हा अध्यक्ष महोदय याच्या पुढे आपल्या संस्थेमार्फत आणि सर्व जाती धर्माचे असते आपले जेवढे काय अध्यक्ष महोदय यांच्या मार्फत या कामाला मोठ्या पद्धतीने निवारण करण्यासाठी या सर्व समस्याचं आपण त्याचा पूर्ण चौकशी तपासणी आणि शहानिशा करूनच आपण प्रत्येकाला न्याय देण्याचं आपण कामकाज करणार आहे. त्यासाठी आपण यासाठी संबंधित विभागाला याच्यानंतर पत्रव्यवहार करणार आहे आणि पत्रव्यवहार झाल्यानंतर मला पण असं वाटतं की आपण सर्वांनी एकत्रित राहून प्रत्येक आपले जे अध्यक्ष वगैरे प्रत्येक समाजाचे वगैरे यांनी प्रत्येकाचं मत आमच्याकडे मांडलं पाहिजे. आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहून आपल्या गावातला आपल्याला आपल्या आगामी सगळ्याला आपण न्याय देऊ एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांचे मी अभिनंदन करते आणि या कार्यक्रमाला मी तुम्हाला 2 शब्द बोलले त्यांनी संधी त्याचे मनापासून आभार. प्रथमतः फुले शाहू आंबेडकरी विचाराला अभिवादन. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी 135वी जयंती साजरी करत आहोत आणि ही जयंती साजरी करत असताना
आपल्या प्रत्येकाच्या बोलण्यामधून आणि खास करून विक्रम साहेबांनी काही ज्या सूचना मांडल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या सूचनांच्या बाबत जरूर आपण विचार केला पाहिजे. तत्पूर्वी पराधीनता पाप है जान लेहुरी रविदास दास पराधीन तो सबही समजे. या दोह्याचा सरळ सरळ असा अर्थ आहे, जो दुसऱ्यावर अवलंबून राहील परावलंबी राहील त्याला जग गुलाम समजतं, नीच समजतं. हे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हे स्वतःहून आपल्याला सांगतात की ज्या गुरु रविदासांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अंत्यचेतन हा एक ग्रंथ अर्पण करून त्यावेळेस त्यांची जयंती निमित्ताने त्यांनी प्रथमतः त्यांना गुरु मानलं. ज्यांना गुरुस्थानी मानलं म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी आहे. बाबासाहेब का असं आयरा गायराला तर गुरु मानणार नाही. कारण जे बाबासाहेब उच्च विद्याविभूषित, विश्वभूषण, भारतरत्न आणि 30 डिग्र्या ज्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीच्या की त्यांच्यावर आजपर्यंत कुणी तिथपर्यंत जाऊ शकला आणि ते सुद्धा देखील बाबासाहेबांसारखी व्यक्ती गरीब, आर्थिकदृष्ट्या एकदम अक्षम, सक्षम नव्हते, अक्षम होते आणि गरिबीतून त्यातही महार समाजामधून जन्माला आलेले की ज्याला तुच्छ नीच जात समजलं जाते, की ज्याला आपल्याकडं पायाच्या चपले एवढी सुद्धा किंमत नाही आपल्या हिंदू धर्माच्या व्यवस्थेमध्ये. अशा बाबासाहेबांनी तिथपर्यंत गेले ही सारी सोपी गोष्ट नाही. म्हणून बाबासाहेब शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघर्ष आपल्याला जे फायदे मिळत नाही, हक्क मिळत नाही, आपल्याला जे राईट मिळत नाही त्यासाठी संघर्ष करा. विक्रम साहेबांनी तेच सांगितलं आपल्याला विसरून करून. आता बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं काय नाही त्यावर मी जास्त भाष्य तर करणार का माहिती आहे. कारण बाबासाहेबांना आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे आंबेडकरवाद्यांनी उकळून दिलेले आहे. परंतु जे त्यांचे महत्वाचे संदेश आहेत, जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, या देशाची शासनकर्ती जमात बनायचं. बाबासाहेबांनी ज्यावेळेस हे विचार मांडले तर बाबासाहेबांचा हेतू काय होता की हा जो बहुजन समाज जो आहे की ज्यांना मी संविधानाच्या माध्यमातून खूप काही संरक्षण दिलं, त्यांना खूप काही संध्या दिल्या, शिक्षणापासून तर स्कॉलरशिप आणि नोकरी, जॉब, उद्योगधंद्यापर्यंत, अगदी मंत्री, संत्री, आमदार, खासदार बनण्यापर्यंत, अगदी या देशाचा मुख्यमंत्री असो नाही तर पंतप्रधान बनणार असो, इथपर्यंत संध्या दिल्या. त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून भरपूर काही दिलं. परंतु आम्ही अभागे अज्ञानामुळे आम्ही आजही मागे आलो. विक्रम साहेबांनी तो उल्लेख केला ग्रामपंचायतमध्ये सारे ठरावले. माझं तर असं म्हणणं आहे की ज्या ग्रामपंचायतला हे राईट दिले तेच राईट का नको काढले जायला. ग्रामसभेच्या ठरावाची गरजच नसली पाहिजे. कारण का उरायला ह्या ग्रामसभेचे ठराव पंचायत राज जसं आणलं तेव्हापासून आपल्या गोरगरिबांचं काम व्हायचं बंद झालेलं आहे. आणि जोपर्यंत हे पंचायत राज नव्हतं तोपर्यंत आपल्या सगळ्या लोकांची कामं होत होती. अगदी नोकर भरतीपासून सगळ्या गोष्टी होत होत्या. प्रत्येकाला संध्या मिळत होत्या, काही ना काही मिळत होतं. तेव्हा त्या अण्णा हजारेंनी जे काही उद्योग वाढवले आणि त्यांच्या पित्यांनी, म्हणजे ज्यावेळेस काँग्रेसचं किंवा मिश्र सरकार होतं त्यावेळेस अण्णा हजारे त्याला रामलीला मैदानावर बसले, माहितीचा अधिकार आणि अजून लोकपाल बिल. आज अण्णा हजारे कुठे आहे? म्हणजे असे स्वार्थी समाजसेवक आपण त्यांच्या नादी लागून आपल्या वाटोळं करून घेतलं आणि बाबासाहेबांच्या विचाराकडे आपण संविधानाकडेच पाठ फिरवली. असं मी बोललं तर भावगं होईल का? नको त्या गोष्टीमध्ये आम्ही बोलतोय. बाबासाहेबांनी ऑलरेडी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून सर्व काही दिलं, पण आम्ही तिथपर्यंत पोहोचायला तयार नाही. हे आमचं अज्ञान. आम्ही नावाला ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, डॉक्टर झालो, MBA झालो, PhD केल्या नाही. मी समजतो हे लोक अज्ञानी आहेत. कारण त्याचं मी जिथं जातो उदाहरण सांगतो. एखादा डॉक्टर जर असेल तो पोस्टमार्टम वगैरे करतो किंवा ऑपरेशन वगैरे करतो. विक्रम साहेब, आश्चर्य वाटत तुम्हाला, जो विद्यार्थी सायन्स आहे, विज्ञानाचा, आणि तो डॉक्टर झालाय, डॉक्टर झाल्यानंतर त्याच्या ज्या दुकानामध्ये, मी त्याला दुकानच मांडतो समजतो, कारण धंदा मांडणारा म्हणजे दुकानच त्याचं.
तर तो जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये गणपतीचा फोटो लावतो, कशाचा फोटो लावतो? गणपतीचा. ठीक आहे, त्याची आस्था आहे सगळं आहे. पण तिने ती घरी करायची नाही. त्याला जर शस्त्रक्रिया करायला सांगितली की बाबा तू ऑपरेशनचा डॉक्टर आहे, तू एक काम कर, पण त्या जनावराचं मुडकं तोडून आण आणि एक साध्या माणसाला मुडकं तोडून त्याला लावून दे, जॉईन करून दे. करी का तो ऑपरेशन? शक्य आहे का? कारण आपल्याला विज्ञान म्हणतो, आपण विज्ञानाच्या जागात जगलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला विज्ञान शिकवलेलं आहे आणि बाबासाहेबांनी त्यांनाच गुरु मानलेलं आहे की ज्यांनी विज्ञान मांडलेलं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवलेला आहे. म्हणजे अंधश्रद्धेतून पहिलं तुम्ही बाहेर निघालं पाहिजे. तुमचा डेव्हलपमेंट विकास त्यावेळेसच होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही अंधश्रद्धेतून बाहेर निघालं पाहिजे. म्हणजे खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी त्यावेळेस. आणि हा रविदासांनी दोहा म्हणून सांगितलंय, जेव्हा पर अंधविश्वास आहे सत्य पर जात नाही, रविदास सत्य सोयी जाणी है जो अनुभव होई मनमा. म्हणजे जिथं अंधश्रद्धा आहे तिथं सत्याची वेळ. ज्यांनी अंधश्रद्धा पाळली तो त्याचा खेळ करणार. म्हणून आपल्याला पहिलं डोळंच बनलं पाहिजे. जसं चक्रधर स्वामींनी त्यांच्या एका दृष्टांतामध्ये सांगितलं होतं, ते 7-8 आंधळे हत्ती पाहायला गेले होते. आंधळे हत्ती पाहायला गेले होते. आता ते गेले, गावात हत्ती आला, गावात हत्ती आला. हे आंधळे एकमेकात हात घालून काठी तिथपर्यंत गेले. एकाच्या हाताला सोड आली, एकाच्या हाताला पाय आला, एकाच्या हाताला कान आला, एखाद्या हाताला पोट आलं, एकाच्या हाताला शक्ती आलं. ज्याच्या हाताला सोड आली निकम साहेब तो म्हणे हत्ती मुसळासारखा आहे. एकाच्या हाताला पाय आला, नाही म्हणे हत्ती मोठा खांबासारखा आहे. एकाच्या हातात कान आलं, नाही हत्ती सुपासारखा. एकाच्या हाताला पोट आलं, नाही हत्ती म्हणे मोठ्या कापसाच्या गाठीसारखा मोठा. एखाद्या हाताला शेपूट आलं, तो नाही बिलकुल तुमचं सगळं खोटं आहे. हत्ती हा खराट्यासारखा, झाडूसारखा आहे, घोडासारखा. मग हे आंधळे ज्यावेळेस एकमेकांमध्ये चर्चा करून भांडत होते, हत्ती असं आहे, हत्ती तसं आहे, त्यावेळेस एक डोळस व्यक्ती आला. असं बाबासाहेबांसारखा असू, रविदासासारखा असू, बुद्धासारखा असू, या फुले शाहू आंबेडकरांसारखा असू, कांचीरामसारखा असू, यांच्यासारखा व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं, बाबांनो तुम्ही हत्ती पाहिला पण त्याचं वेगवेगळं अंधश्रद्धा पाहिलं. हे सगळ्यांचा मिळून हत्ती तयार होतो. या सगळ्या अंगाचा मिळून हत्ती तयार होतो. आणि तो हत्ती म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. हा आपण जाणून घेतला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा खूप महत्वाचा आहे. मी तुम्हाला ते सांगत होतो, डॉक्टरच्या कॅबिन मध्ये जर गणपतीचा फोटो पाहिला तर मी म्हणतो त्या डॉक्टरकडे आपण इलाज नाही केला पाहिजे. आपण देवाची मूर्ती पाहून जातो, अरे पण तो डॉक्टरला कळायला पाहिजे तो विज्ञानाचा विद्यार्थी आहे, हे आपण चुकतोय हे ते मान्य करायला तयार नाही. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला मागे राहण्याचा हाच प्रॉब्लेम आहे. तर गावकीचं राजकारण अधिकाऱ्यांना काम करू देत नाही आणि आपण काय करतो, त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागाला म्हणून त्या गावाचे काम ह्या ग्रामसभेमुळेच रखडलेले. कारण जे राईट आहे म्हणून मी मागाशी जे काही बोललो, ग्रामसभेचे अधिकारच काढून टाकणे या पाठीमागे आपली जर ताकद लावली झोकली, कारण त्यांनी कोणाचंच भलं झालं. आणि दुसरा एक मुद्दा घेतला होता, ग्रामसभेच्या माध्यमातून बोगस लोकांची प्रकरणं केली जातात. कारण ग्रामसभाला ज्यावेळेस जो प्रोटोकॉल होतो 100च्या वर संख्याला, त्यावेळेस ग्रामसभा होत असते. तुम्ही सर ग्रामसभेला 100च्या वर जर लोकसंख्या असेल तर तुमचे तिथं विषय घेतले जातात. परंतु तुमच्या विषय घेतल्यानंतर जसं आता यांनी सूचना मांडली, बरोबर, वाघ साहेबांनी आणि सूचना मांडली आणि साहेबांनी त्याला अनुमोदन दिलं. तसंच आहे ना, कोणताही ठराव संमत करायचा असेल तर ग्रामसभेमध्ये भले तुम्ही सूचना मांडली, त्यांनी नुसती लिहून घेतली, पण त्याला जर अनुमोदन देणारा व्यक्ती नसेल सक्षम तर तुमच्या त्या ग्रामसभेच्या ठरावाला काडी मागत. म्हणून आपल्याला शासकीय प्रशासकीय जे कामकाज करण्याच्या ज्या पद्धती आहे त्या नीट समजून घेतल्या पाहिजे. त्यांना त्या गावातल्या पाटलांचा आणि ग्रामसेवक कोणते पदाधिकारी असू त्यांची नालायकी गावासमोर आणणे म्हणजे सत्ता परिवर्तनाचं काम सुरू होतं. गोरगरिबांची जी कामं व्हायला पाहिजे ते महत्वाचे आहे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी जी लढाई लढली तर समाजाचं पाठबळ होतं, समाजाचं पाठबळ होतं. महात्मा फुलेंनी जी लढाई लढली तर त्याला सत्यशोधक समाजाचं पाठबळ होतं.
आणि शाहूंनी जी लढाई लढली ते स्वतःच राजा होते. हा बनसो कायदा. आपल्याकडे काही नाही आहे, आपल्याकडे ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाला जो मार्ग द्यावा लागतो ना आपल्याला रूट व्यवस्थित तो देता येईल. हा महत्वाचा प्रॉब्लेम. त्यासाठी माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आज आपण शपथच घेऊया की बाबासाहेबांची आज जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आपल्याला काय काय मार्गदर्शन केलं मी मगाशी उल्लेख केला होता. जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा या देशाची शासनच्या आपलं शासन नाही प्रशासन नाही, आपलं प्रतिनिधित्व काय सांगा तुम्ही आपल्या. म्हणून शाहू महाराज नेहमी म्हणायचे मला तोंडाने बडबड करणारे पुढे नको आहे, मला कृतीनं काम करणारे हवे. आम्हाला पैसे द्या आम्ही द्यायला तयार आहे. आता आम्ही भिकारी आहे. एक RSSचा माणूस मला भेटला होता, तो विचारा नेला तो म्हणे अण्णासाहेब तुम्हाला माहिती आहे म्हणजे बाबासाहेबांना सुद्धा करून सांगितलं असं तर बरोबर संविधान आहे म्हणजे ते कळत नाही म्हणतो. पण कोण त्यांना असं केलेलं आहे म्हणजे काय मी जरा थोडं उत्सुक विचारलो तर म्हणजे नालायकांनो तुमची जागा त्या सांबारवाड्या मारवाड्या वाड्या दे. मी अजून 75 वर्ष या देशाला स्वातंत्र्य मिळून झालं सुधारायला जर आमच्या पिढ्या तयार नसेल आम्ही म्हणतो मी डॉक्टर आहे वकील आहे मी इंजिनियर काय कामाची तुम्हाला सामाजिकच परिस्थिती आहे. आणि आजची परिस्थिती हीच आहे भयावह परिस्थिती आहे. काळ सोकावलेला आहे कव्हर करतो कारण बोलून विसरून जातो आता कारण पण मार्ग झाला आता 64 चालू आहे. तर मी आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांची रजा घेऊन आणि आपण जे मी काही बोललो आपण मनस्वी मनाला स्वतःला न लावून घेता मी सर्वांसाठी बोलतोय आणि आपलं सगळ्यांचं दायित्व ठरतं की आपण समर्पणाची भूमिका ठेवली पाहिजे. समाजाच्या प्रती आपण प्रेम ठेवलं पाहिजे, करुणा ठेवली पाहिजे आणि समाजाचा उद्धार आपल्या चिंता नाही होणार पण उत्थान तर करू शकतो. तेवढं उत्थान करण्यासाठी आपण जरूर प्रयत्न करावा अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम जय भारत.